आता आपण पाहणार या शैवाळाचा दुसरा प्रकार, ज्याचं नाव आहे तपकिरी शैवाल, इंग्लिशमध्ये ज्याला ब्राऊन अल्गी म्हणून ओळखलं जातं आणि शास्त्रीय नाव जे आहे ते आहे फिओफायसी. सगळ्यात महत्वाचं काय, हे जे तपकिरी शैवाल आहे, फिओफायसी आहे, हे प्रामुख्याने तुम्हाला समुद्रामध्येच आढळणार. क्लिअर? दुसरं, यांच्या रचना आणि आकाराचा जर विचार करायचा झाला तर एकदम साधी सुधी तंतुमय म्हणजे फिलामेंटस स्वरूपाची रचना असते यांच्या शरीराची. असेही तुम्हाला शैवाल याच्यामध्ये सापडणार. उदाहरण द्यायचं झालं तर एक्टोकार्पस. आणि तुम्हाला याच्यामध्ये असेही शैवाल सापडणार की जे समुद्रामध्ये खूप लांबच्या लांबपर्यंत पसरलेले, ज्याला आपण केल्प्स म्हणतो. आणि असेही शैवाल सापडणार की ज्यांची उंची साधारणतः 100 मीटर पर्यंत सुद्धा असू शकते. मग याचं बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर लॅमिनारिया आणि मॅक्रोसिस्टिस. आलं लक्षात? चला आता डिटेलमध्ये पुढचं पाहू. या समुद्रात राहणाऱ्या विशालकाय तपकिरी शैवाल म्हणजे फिओफायसीच्या शरीराचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. पहिला भाग आहे होल्ड फास्ट. हा काय करतो माहिती का? हा मुळांसारखं काम करतो आणि खडकांना म्हणजे आधारकाला पकडून राहतो. क्लिअर? दुसरं जे आहे ते आहे स्टाईप. आता स्टाईप म्हणजे काय? तर खोडासारखा दिसणारा भाग. बरोबर आहे? हा खोडासारखा दिसणारा जो देठ आहे, याला काय म्हणलं जातं? स्टाईप म्हणलं जातं. आणि तिसरा जो आहे तो आहे फॉन्ड किंवा फ्रॉन्ड किंवा लॅमिना. आता फ्रॉन्ड किंवा लॅमिना काय असतात? तर चपट्या पानावरचे, पाने कशी चपटी, या चपट्या पानावरचे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस करणारी अंगक यांना म्हणलं जातं फ्रॉन्ट किंवा लॅमिना. चला आता याच्या शरीरामध्ये कुठली कुठली रंगद्रव्य आहे, पिगमेंट्स आहे, आपल्याला ते पाहायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू की बाबा याला तपकिरी शैवाल ब्राऊन अल्गी का म्हणलं जातं. ते एकदम सोपं आहे. याच्या शरीरामध्ये फ्युकोझॅन्थिन नावाच्या रंगद्रव्याचा भडीमार असतो आणि त्याच्यामुळं याला तपकिरी रंग किंवा ब्राऊन कलर प्राप्त होत असतो. हे क्लिअर झालं. दुसरं, ह्या गटामध्ये जे काही तुम्हाला शैवाल सापडणार आहे, हे सुद्धा स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे यांच्याकडे क्लोरोफिल सारखी रंगद्रव्य असायलाच पाहिजे आणि ते आहे. मग कुठल्या प्रकारचे क्लोरोफिल असतं? तर यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी ही प्रमुख हरितद्रव्य असतात. कोणामध्ये? तर फिओफायसी म्हणजेच तांबड्या प्रकारच्या शैवाळामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कॅरोटीनॉइड सुद्धा असतं आणि झॅन्थोफिल सुद्धा असतं. चला आतापर्यंत एवढं तर कळलं सर की तपकिरी रंगाचं जे काही शैवाल आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल सी आहे, म्हणजे ते काय करतं? स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतं प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे. ओके. मग जे काही अन्न हे फिओफायसी म्हणजेच तपकिरी शैवाल तयार करतं, ते कुठल्या स्वरूपामध्ये साठवलं जातं? तर लॅमिनरिन किंवा मॅनिटॉल या जटिल कर्बोदकांच्या स्वरूपात साठवलं जातं. कार्बोहायड्रेट म्हणजेच काय? तर कर्बोदके. त्याच्यानंतर हे जे फिओफायसी गटातले जे काही शैवाल आहे, त्यांच्या जर का पेशीभित्तिका किंवा सेल वॉल बद्दल जर सांगायचं झालं, तर आतली जी बाजू असती या पेशीभित्तिकेची, ती सेल्युलोज पासून बनलेली असती आणि बाहेरची जी बाजू असते ना, ती अल्जिन पासून बनलेली असती. आणि अल्जिनचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो? तर शैवाळाला पाण्याच्या लाटांपासून संरक्षण मिळतं, कारण ते बिचारे समुद्रात राहत असतात ना, किती जोरजोरात लाटा येतात, त्या लाटांपासून संरक्षण भेटतं. आणि दुसरं म्हणजे त्या सुकत नाही. या फिओफायसी म्हणजे तपकिरी शैवालांच्या पेशींचं किंवा सेलचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते महत्वाचं असं आहे की यांच्या पेशीमध्ये ज्या असतात ना, त्या रिकाम्या थैल्या असतात. या रिकाम्या थैल्यांना काय म्हणलं जातं? तर फिकोसन वेसिकल किंवा फायोसोट्स म्हणलं जातं. आणि याचा वापर काय असतो? तर शैवाल काय करतं? अन्नपदार्थ खातं, डायजेशन करतं, म्हणजे त्यांच्या शरीरात सुद्धा चयापचयची प्रोसेस चालू असते. आणि या चयापचय प्रोसेसमधून जे काही टाकाऊ पदार्थ, फिनॉलिक पदार्थ तयार होतात, ते साठवण्यासाठी या पिशव्यांचा वापर केला असतो. सुरुवातीलाच आपण या अल्गीमध्ये, शैवाळमध्ये कशा प्रकारचं रिप्रोडक्शन चालतं, मग ते व्हेजिटेटिव्ह, त्याच्यानंतर असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, तिन्ही अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तेच या ठिकाणी रिपीट झालेलं आहे. एकदा पाहून घ्या. कॉन्सेप्ट ऑलरेडी तुमचा पक्का झालेला आहे. मी इथे जास्त डिटेलमध्ये सांगत बसणार नाही. ही आहे फिओफायसी म्हणजे तपकिरी शैवाळाची काही महत्वाची उदाहरणं. कोणती? एक्टोकार्पस, डिक्टोयोटा, लॅमिनॅरिया, सर्गासम आणि फ्युकस. आता आयोग आहे ना, या एक्झाम्पलवर नेहमी प्रश्न विचारतो, पण प्रॉब्लेम काय होतो की आपण नेहमी विसरून जातो. चला मग आपण ट्रिक पाहू की आता. चला, ट्रिक एकदम सोपी आहे. तुम्हाला जर का तपकिरी शैवाल, ब्राऊन अल्गी लक्षात ठेवायचं असेल तर एकच ट्रिक लक्षात ठेवायची. काय? एव्हरी ड्रायव्हर लाईक्स फास्ट स्पीड. प्रत्येक ड्रायव्हरला जोराची स्पीड आवडती. बरोबर आहे ना? मग एव्हरी ड्रायव्हर लाईक्स फास्ट स्पीड, ही आहे आपली ट्रिक. मग ई फॉर एक्टोकार्पस, डी फॉर डिक्टोयोटा, एल फॉर लॅमिनारिया आणि एफ फॉर फ्युकस आणि एस फॉर सर्गॅसम. झाले की नाही कॉन्सेप्ट पक्का? चला आता वळू आपल्या
पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे म्हणण्यापेक्षा उदाहरणांकडे, कारण की काही उदाहरणं आयोग डिटेलमध्ये सुद्धा विचारतो, त्याची व्यावहारिक नावं सुद्धा विचारत असतो. चला. मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठलीही एक्झाम घ्या. विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं, तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय आणि त्याच्यामुळेच आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्डकडून एन-सी-ई-आरटीकडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एन विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एन आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचे नाही. आपल्याला झिरो टू हिरो बॅच जॉइन करायची आहे. 3 महिन्याची ही बॅच आहे. फक्त फीस 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू. बरं, ही मेंटरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही. तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री पावणे 10 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय, आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याची त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पी-वाय-क्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पी-वाय-क्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात, जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं, टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो, एक सांगतो, 6-7 घंटे वाचणं आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळतं की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं, विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा? टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात Telegram चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजी युक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा, म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉइन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉइन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ॲपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला, तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचमध्ये. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ना, ते एन मधले पाहिलं किंवा स्टेट बोर्ड लुसेंट मधले आपण टॉपिक कव्हर केलेले आहे. पण आता वेळ झालेली आहे एन बाहेर सुद्धा जायची. का? कारण की आयोग स्वतः सुद्धा एन बाहेर जातो आणि काही महत्त्वाचे रेफरन्स बुक रेफर करतो आणि तिथून प्रश्न विचारतो. चला, मग आता पाहू बाकीच्या रेफरन्स बुक मधला कंटेंट जो पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, म्हणजेच अदर दॅन एन सेक्शनमध्ये. आयोगाला आहे ना सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे याच्यावरची उदाहरणं विचारण्यामध्ये. मग चला, पहिलं उदाहरण जे आहे पी-ओ-5सी ते आहे एक्टोकॉर्पस. आता एक्टोकॉर्पस पहा, हे दिसायला कसं आहे? असं. याचं जे शरीर असतं ना, हे अगदी साधं असतं आणि फांद्या असलेलं तंतुमय असतं. हे पहा, या फांद्या आहे ना, हे फांद्या असलेलं असं याचं शरीर आहे आणि फिलामेंटस म्हणजे तंतुमय असं शरीर आहे. कोणाचं? एक्टोकार्पसचं. क्लिअर झालं. चला पुढचं. सगळ्यात महत्त्वाचं काय, की यांच्यामध्ये तुम्हाला आयसोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन सापडतं. आता तुम्ही म्हणता, "सर, आयसोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय असतं?" अहो, एकदम सोपं आहे, की यांच्या आयुष्यामध्ये 2 स्टेजेस आहे. पहिले आहे गॅमेटोफाइट आणि दुसरे आहे स्पोरोफाइट. या गॅमेटोफाइटमध्ये आणि स्पोरोफाइटमध्ये हे दोन्ही स्टेजमध्ये हे जे शैवाल आहे एकमेकांसारखंच दिसतं. यालाच म्हणलं जातं आयसोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. या फिओफायसी म्हणजे तपकिरी शेवाळाचं दुसरं उदाहरण आहे, ते आहे डिक्टोयोटा. आता डिक्टोयोटा काय आहे? तर ह्याच्यामध्ये जे सजीव आहे ना, यांचं शरीर आहे ना चपट्या रिबिनीसारखं असतं. या फिओफायसी शेवाळामधलं म्हणजे तपकिरी शेवाळामधलं तिसरं महत्त्वाचं उदाहरण आहे फ्यूकस, ज्याला आपण रॉकवीड म्हणून सुद्धा ओळखतो. आता रॉकवीड का म्हणतात? त्याला एकदम सोपं आहे, की समुद्रकिनारी जे काही खडकं आहे ना, या खडकांवर मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे शेवाळ आढळतं. बरं, याचं गंमत सांगू तुमचा, यांचं जे शरीर आहे, नेहमी लक्षात ठेवा, अलगीचं जे शरीर काय असतं? थॅलस असतं. का बरं? कारण की हे पाण्यासारखं स्ट्रक्चर असतं त्याचं. का बरं? यांच्याकडे खरं मूळ खोडं पानं नसतात आणि त्यांच्या शरीराला थॅलस म्हणलं जातं. या थॅलसवर हवेने भरलेले फुगे असतात आणि या हवेने भरलेल्या फुग्यांना काय म्हणलं जातं? एअर ब्लॅडर म्हणलं जातं. या हवेने भरलेल्या फुग्यांमुळेच हे जे रॉकवीड आहे, फ्यूकस आहे, हे पाण्यावर सरळ तरंगत राहत असतं. या फिओफायसी म्हणजे तपकिरी शेवाळातलं पुढचं महत्त्वाचं उदाहरण जर म्हणलं तर ते आहे सार्गासम. यालाच काय म्हणलं जातं? गल्फ वीड असं म्हणलं जातं. आता गल्फ म्हणजे काय? गल्फ कंट्री. गल्फ कंट्री काय? तिथं साहजिकच काय असणार? रेत असणार. हे पहा. हे जे दिसतंय ना पाण्यावर, समुद्राच्या पाण्यावर तरंगणारा रेतीसारखा जीव, शैवाल, ते काय आहे? तर ॲक्चुअली गल्फ वीड आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय? की बाबा हे अत्यंत प्रगत आणि अफाट वाढणारे आणि मुक्तपणे तरंगणारे शैवाल आहे.
अटलांटिक महासागरामध्ये या शैवाळाने हजारो किलोमीटरचा परिसर व्यापलेला आहे, ज्याला आपण सार्गोसो समुद्र म्हणून सुद्धा ओळखतो. आणि गंमत अशी आहे, की या सार्गोसो समुद्रात जहाजांना प्रवास करणं खूप कठीण जातं, कारण की साहजिकच ते त्यांच्या पात्यामध्ये जाऊन अडकत असतील ना, आहे की नाही? चला, झाला कॉन्सेप्ट पक्का? फिओफायसी तपकिरी शेवाळातलं पुढचं महत्त्वाचं उदाहरण आहे लॅमिनेरिया, ज्याला आपण केल्प्स किंवा डेव्हिल्स एप्रॉन म्हणून सुद्धा ओळखतो. हे पहा, हे जे असतं ना एवढं लांबच्या लांब पसरलेलं, हे केल्प्स किंवा डेव्हिल एप्रॉन आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, की हे समुद्राच्या आत एखाद्या मोठ्या पानासारखं किंवा चादरीसारखं लांबच्या लांब पसरलेलं असतं. पहा, हे समुद्रात कसं लांबच्या लांब पसरलेलं आहे तपकिरी शेवाळ, ज्याला म्हणलं जातं लॅमिनेरिया. दुसरं महत्त्वाचं काय, की यांच्या पेशीमध्ये समुद्री पाण्यातून आयोडीन गोळा करून साठवून ठेवण्याची अद्भुत क्षमता असते आणि त्याच्यामुळेच याचा वापर गलगंडच्या आजारामध्ये केला जातो किंवा त्याच्या उपचारासाठी केला जातो. हे जे शैवाल आहे ना, या शैवाळाच्या पेशीमध्ये ना आयोडीन साठवून ठेवण्याची भयानक ताकद असते आणि हे आयोडीन साठवून ठेवतात, म्हणूनच गलगंडच्या उपचारासाठी. गलगंड काय, गॉइटर काय, आपला गळा एवढा मोठा होतो ना हत्तीसारखा एकदम, मग ते कशामुळे होतो? त्या थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढल्यामुळे होत असतो. मग त्याच्यासाठी उपचार काय आहे? तर उपचार आहे, तुम्हाला आयोडीनयुक्त मीठ खावं लागतं. मग हे आयोडीन आहे कुठं? तर या पेशींमध्ये आहे ना. मग या गलगंड्याच्या उपचारासाठी या शेवाळाचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती की आपण मगाशीच पाहिलं होतं शेवाळाचे ह्या शेवाळाचे शरीराचे 3 भाग पडतात. शेवटचा जो आहे पहिला जो आहे तो आहे होल्ड फास्ट. होल्ड फास्ट काय करतं तर खडकाला धरून ठेवतं आणि हे इतकं पक्क धरून ठेवतं ना, अगदी खिळा मारल्यासारखं खडकाला घट्ट पकडून ठेवतं. त्यामुळे समुद्रात कितीही तुफान लाटा येऊ द्या, हे काही खडकाला सोडत नाही. कॉन्सेप्ट पक्का? या फिओफायसीचं तपकिरी शेवाळाचं पुढचं जे उदाहरण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं नाव आहे मायक्रोसिस्टिस. आता मायक्रोसिस्टिस काय आहे? तर जगामधलं सर्वात मोठं शैवाल, ज्याला आपण जायंट केल्प म्हणून सुद्धा ओळखतो. का बरं याला जायंट केल्प म्हणतात का? कारण की वनस्पती सृष्टीमधल्या पाण्यातील सर्वात मोठं हे राक्षसी शैवाल आहे. याची जर का उंची म्हणली ना, तर साधारणतः 60 मीटरपासून 100 मीटरपर्यंत वाढते. हे पहा. हे अगदी समुद्रामध्ये जंगलासारखं दिसतं ना, यांची उंची साधारणतः 60 मीटरपासून 100 मीटरपर्यंत वाढती. त्याच्यामुळे याला समुद्रातलं जंगल म्हणून सुद्धा ओळखलं जाते या शैवाळाला. दुसरं महत्त्वाचं काय, की या जंगलाचा फायदा आहे का? आहे ना. तर पॅसिफिक महासागरामध्ये या शैवाळाने पाण्याखाली अथांग असं जंगल तयार केलेलं आहे, ज्याला केल्प्स फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे केल्प फॉरेस्ट आहे, याचा फायदा काय? तर हजारो सागरी जीवांचं, माशांचं, सी ऑस्टरचं हक्काचं घर आणि अन्न पुरवणारी परिसंस्था ही या शैवाळाची ओळख आहे. लक्षात राहू दे बरं का, महत्वाचं आहे. मायक्रोसिस्टीज जगातलं सर्वात मोठं शैवाल. गंमत सांगू तुम्हाला, हे एन-सी-ई-आर-टीत नाही दिलेलं. हे ॲक्चुअली ना ॲडव्हान्स पुस्तक जे आहे ना, ते ट्रुमन मी म्हणलं तुम्हाला, त्या रेफरन्स बुकमध्ये चांगल्या रेफरन्स बुकमध्ये ते दिलेलं आहे. आणि आयोगाचं कसं झालं माहिती आहे का? त्यांनी पॅटर्न फिक्स केलेला आहे. प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, 2-2 प्रश्न विचारायचे, 4 प्रश्न विचारायचे. मग पोरं काय करायला लागले? स्टेट बोर्ड वाचायला लागले, एन-सी-ई-आर-टी घासायला लागले आणि त्यांना वाटायला लागलं की एन-सी-ई-आर-टी घासलं की झालं. आयोग लय खट्याळ आहे. तो काय करतो माहिती आहे का? तो टॉपिक तर त्यांनी सांगितलाय, पण प्रश्न तो कुठे विचारतो, एखाद दुसरा प्रश्न अशा ॲडव्हान्स रेफरन्स बुकमधून विचारतो, जिथून आपण क्लिअर करतोय. आहे की नाही? चला, आता पळू कशाला? वळू पुढच्या प्रश्नाकडे. पुढचं महत्त्वाचं उदाहरण जे आहे ते आहे ॲलेरिया. ॲलेरिया म्हणजेच काय? ब्लॅडरवीड. आता ब्लॅडरवीड काय आहे? तर हे पहा, शेजारी इमेज दिली नाही ना मोठ्याच्या मोठ्या पानाची, ही काय ब्लॅडरवीड आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, की हे ॲक्ट्रिक आणि थंड समुद्रात आढळणारे प्रगत तपकिरी रंगाचं शैवाल आहे. हे शैवाल अत्यंत पौष्टिक मानलं जातं आणि त्याच्यामुळं स्कॉटलंड झालं, आयर्लंड झालं यासारख्या देशांमध्ये जिथं मी म्हणतो 12 महिने सुद्धा बर्फ असतो, अशा देशांमध्ये अन्न म्हणून याचा वापर केला जातो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जीवनसत्व सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असतात. या फिओफायसी मधलं पुढचं आणि शेवटचं उदाहरण जर म्हणलं तर ते आहे नेरिओसिस्टिस म्हणजेच बुल केल्प. हे पहा या ठिकाणी दिलेलं नाही दिसतं ना, हे बुल केल्पचं उदाहरण आहे. हे जे शेवाळ आहे ना, हे ऍक्च्युली बुल केप म्हणून ओळखलं जातं. हे सुद्धा एक विशालकाय केल्प आहे. याच्या देठाच्या अगदी वरच्या बाजूला एका छोट्या चेंडूच्या आकाराचं एअर ब्लॅडर असतं आणि ज्यामध्ये चापकाच्या आकाराची लांबच्या लांब पाने असतात. हे पहा, हे असं एअर ब्लॅडर असतं आणि त्याच्यामध्ये असे चापकाच्या आकाराची लांबच्या लांब पानं असतात. बरोबर आहे. म्हणून यांना काय म्हणलं जातं? बुल केल्प म्हणलं जातं किंवा याचं शास्त्रीय नाव जे आहे ते आहे नेरिओस्टिस. महत्वाचं आहे, पेपरला विचारलं जाऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? पेपरला प्रश्न कसा विचारला जातो? तर बऱ्याच वेळा आहे ना, एकीकडे दिलेलं असतं शास्त्रीय नाव, समजा नेरिओस्टिस आणि त्याचं व्यावहारी नाव. याला तुम्हाला जोड्या लावायचा प्रश्न येतो. कधी-कधी फक्त शास्त्रीय नाव दिलेलं असतं किंवा व्यावहारी नाव दिलेलं असतं. खाली तुम्हाला विचारलं जातं, की बाबा याचं शास्त्रीय नाव काय? आहे की नाही? चला, कॉन्सेप्ट झाला पक्का आणि आता वेळ झालेली आहे आपल्या 2-5 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का केला तर आपल्याला काय पाहायचं आता या टॉपिकवर आयोगाने कशा पद्धतीने पी-वाय-क्यू विचारलेले ते सगळं आपल्याला पाहायचंय. चला,
एम-पी-सी-ला आलेला प्रश्न आहे, 20 सेकंदाचा वेळ घ्यायचा आहे आणि सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आत्ताच आपण कन्सेप्ट पक्का केलेला आहे आणि कन्सेप्ट पक्का केले की आपण पाहतो आयोगाने विचारलेले प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न जे विचारले जाऊ शकतात, आपण सगळंच कव्हर करतो. काय प्रश्न? तर प्रश्न आहे फिओफायसी म्हणजे तपकिरी शैवाल मधल्या पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल बाहेरील बाजूस असणारे जिलेटिनयुक्त आवरण कशाचे बनलेले असते? आणि याचं उत्तर आहे अल्जिन. नसन कळत? ते स्पष्टीकरण वाचून घ्या. आयोगाकडूनच विचारला गेलेला दुसरा प्रश्न पहा बरं किती छान प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते रंगद्रव्य प्रामुख्याने तपकिरी शैवाल म्हणजे फिओफायसी मध्ये आढळते ज्याच्यामुळे यांना तपकिरी रंग प्राप्त होतो? आत्ताच आपण पाहिलं होतं ना. काय पाहिलं होतं? जर व्यवस्थित लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच जमणार आहे. काय आहे? फायकोझॅन्थिन. नसन समजलं तर स्पष्टीकरण परत एकदा वाचून घ्या. पुढचा प्रश्न काय आहे? पहा बरं. असे प्रश्न का नाही विचारत आयोग? असेच विचारतो ना. इथंच जातो ना आयोग. चला पाहू. मग समुद्रातून मोठ्या प्रमाणात आयोडीन आणि पोटॅशियम मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शैवालांचा वापर केला जातो? कोणत्या शैवालांचा सांगा? त्याचं उत्तर आहे लॅमिनारिया आणि फ्युकस. आपण ऑलरेडी सगळं पाहिलं होतं डिटेलमध्ये. नसन कळलं तरी एक्सप्लेनेशन वाचून घ्या. यूपीएससी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न पहा बरं, की अटलांटिक महासागरामध्ये मुक्तपणे तरंगणाऱ्या शैवालांमुळं तयार झालेल्या सार्गोसा समुद्राला हे नाव कोणत्या शैवालावरून पडलं? आत्ताच पाहिलं होतं ना, सार्गोसा कशावरून पडलं? तर सार्गासमवरून, आहे की नाही? अन् नसेल कळलं, तर परत एक्सप्लेनेशन वाचून घ्या. तसं तर मी ते पूर्ण पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, की बाबा ते गल्फ वीड म्हणतात त्याला त्याला म्हणतात. का बरं म्हणतात? कारण की ते वाळवंटातल्या मातीसारखं दिसतंय समुद्राच्या पाण्यावर, आहे की नाही? चला पुढचा प्रश्न. पेपरला विचारला जाईल असा हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? तर तपकिरी शैवालामध्ये म्हणजे हा जो ब्राउन अल्गी आहे, याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे झालेले अन्न प्रामुख्याने कोणत्या स्वरूपात साठवलं जातं? आणि याचं उत्तर आहे फ्लोरिडियन स्टार्च. नाही कळलं? एक्सप्लेनेशन देतोय. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन मी देत चाललेलं आहे. चला, पुढचा प्रश्न का पेपरला विचारला जाणे सांगा बरं तुम्ही. पेपरला विचारले जातात बरं का प्रश्न. उदाहरणावर तर जास्त जोर आहे आयोगाचा. काय आहे? तर खालीलपैकी कोणता पर्याय केवळ फिओफायसी म्हणजे तपकिरी शेवाळ वर्गातील उदाहरणांचा गट आहे? आत्ता इतक्यात तुम्हाला ट्रिक सांगितली ना, एव्हरी ड्रायव्हर लाइक्स फास्ट स्पीड. मग ती ट्रिक जर का तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला अवघड जाणार आहे का? नाही, बिलकुल नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एक्टोकार्पस, डिक्टोयोटा, लॅमिनारिया, सरगॅसम आणि फ्युकस. चला पुढचा आयोगाकडून ऑलरेडी विचारला गेलेला प्रश्न काय आहे तर विशालकाय सागरी वनस्पती केल्प्स ज्यांची लांबी समुद्रात 100 मीटर पर्यंत असू शकते हे खालीलपैकी कोणत्या शैवाल वर्ग गटात मोडतात? त्याचं उत्तर काय आहे? सांगायची गरज आहे का? झालाय तुमचा कॉन्सेप्ट पक्का? याचं उत्तर आहे फिओफायसी. फिओफायसी मध्येच आहे ना ते लांबच्या लांब शेवाळ दिसतात ते केल्प्स. ठीक आहे. आणि त्याचे आपण उदाहरण पण व्यवस्थित पाहिलेलं आहे. अन्न समजलं तर एक्सप्लेनेशन पाहून घ्या. चला, पुढचा प्रश्न कंबाईनला विचारलेला आहे, की वनस्पती सृष्टीतील थॅलोफायटा या वर्गीकरणात क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी ही रंगद्रव्य एकत्र कशामध्ये आढळतात? आता तुम्ही म्हणता सर थॅलोफायटा म्हणजे काय? अहो शैवाल, शैवालाच्या बॉडीला काय म्हणलं जातं? थॅलस म्हणलं जातं नाही की नाही? ते आभासी मूळ, खोड, पान असतं. आपण ते सगळं पाहिलेलं आहे ना तेच. मग त्या थॅलोफायटा गटामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी हे कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला सापडतं? तर याचं उत्तर आहे फिओफायसी, तपकिरी शैवाल. आणि नसेल तर मग आपला कॉन्सेप्ट पाहून घ्या. क्लिअर होते खाली वाचून. मित्रांनो ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठलीही एक्झाम घ्या. विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय. आणि त्याच्यामुळं आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्डकडून एन-सी-ई-आरटीकडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एन विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एन आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचे नाही. आपल्याला झिरो टू हिरो बॅच जॉइन करायची आहे. 3 महिन्याची ही बॅच आहे. फक्त फीस 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू. बरं ही मेंटॉरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही. तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत.
ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री पावणे 10 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पी-वाय-क्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पी-वाय-क्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात, जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो एक सांगतो 6-7 घंटे वाचणं आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळते की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा? टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात Telegram चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजीयुक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉइन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉइन करण्यासाठी सरळ-सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा WhatsAppला मेसेज करायचा आणि ॲपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या Telegram चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचमध्ये. चला मित्रांनो, मस्तपैकी आता आपला तपकिरी शेवाळ पी-ओ-5सी ब्राउन अल्गी कंप्लीट झालेला आहे. त्याच्यावर आलेले आपण पी-वाय-क्यू पाहिले, त्याच्यानंतर येऊ शकतात असे सुद्धा प्रश्न पाहिले आणि आता इथं थांबायचंय. कारण आपली लेक्चरची आपण लिमिट ठरवून घेतलेली 30 मिनिटाच्या वर जायचं नाही का? कारण की तुम्ही 30 मिनिटाच्या वरचे लेक्चर पाहणार नाही, बोर होऊन जातात. म्हणून आजच्या दिवशी फक्त थोडंच खा. काय खायचंय? पी-ओ-5सी खायचंय. हां, उद्यापासून आपल्याला पाहायचं म्हणजे उद्या जो आपला टॉपिक असणार आहे, तो असणार आहे रोडो-5सी म्हणजे लाल शेवाळ आणि पद्धत तीच. 2-3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करायचा, 2-5 मिनिटात लगेच त्याच्यावर आलेले पी-वाय-क्यू आणि महत्त्वाचे प्रश्न पाहून घ्यायचे. चला, मग तोपर्यंत मन लावून अभ्यास करा, झटून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये.